नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील काही महिने थांबलेली नोकर भरती पुन्हा एकदा सुरू होणार आहे. 444 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया मंगळवारपासून म्हणजे 23 जूनपासून सुरू होणार आहे. म्हणजे अर्ज दाखल करणं, त्यानंतर त्याची छाननी होणं, ते मुलाखती, लेखी परीक्षा आणि नंतर मुलाखती अशी ती सगळी प्रक्रिया होईल. 444 जागा भरती होणार आहेत. या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत आता काही महिन्यातच संपते. साधारण दिवाळीच्या दरम्यान या संचालक मंडळाची मुदत संपून नवीन संचालक मंडळासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता हा जो धमाका आहे, पूर्वी हा दिवाळीमध्येच उडणार होता खरं म्हणजे मागच्या दिवाळीतच, परंतु तो आता पावसाळ्याच्या सुरुवातीला हा धमाका उडतोय नोकर भरतीचा. आणि हे जे संचालक मंडळ आहे, या संचालक मंडळाच्या कारकिर्दीतील ही नोकर भरती असणार आहे. त्यामुळं सर्व संचालक मंडळामध्ये, त्यांच्या सर्व समर्थकांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर उमेदवारांच्या मध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे. कारण त्याचं सांगायचं काही कारण नाही, म्हणजे जास्त स्पष्ट करून सांगायचं कारण नाही. इच्छुक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा त्यामुळं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे की बरेच दिवस त्यांची प्रतीक्षा आता संपेल आणि त्यांची वर्णी बँकेमध्ये या परीक्षेच्या निमित्तानं लागेल, या परीक्षा होऊन नोकर भरतीमध्ये, असं त्यांना वाटते. आता या सगळ्यामध्ये असं आहे की ही जी नोकर भरती आहे ही अतिशय काटेकोरपणे व्हावी. मुळात नोकर भरती व्हावी का ह्याबद्दलच वाद निर्माण झालेले होते. आमदार गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि रयत क्रांती संघटनेचे नेते असलेले आमदार सदाभाऊ खोत यांनी या नोकर भरतीला आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी तर पूर्वीच्याही नोकर भरतीबद्दल प्रचंड तक्रारी केल्या त्या आणि या नोकर भरतीला सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ही जी नोकर भरती होती ही ठराविक उमेदवारांचीच होती, सांगली जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांची होती, अशा स्वरूपाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावरती होत्या. तसे आक्षेप सुनील फराटे आणि या सगळ्यांनी घेतले ते आताच्या. आणि त्याशिवाय ह्याची पारदर्शक होत नाही भरती प्रक्रिया, अशी पण त्यांची तक्रार होती. यापूर्वीची झालेली नोकर भरती आणि त्याबद्दलची चौकशी याचं काय झालं शासनालाही माहीत नाही आणि ह्यांनाही तक्रारदारांनाही आता माहीत नाही, अशी परिस्थिती आहे. ती नोकर भरती राहिली बाजूलाच, आता ही नव्यानं 444 जागांची नोकर भरती होती आहे. या संदर्भात एक मात्र असं दिसतंय, म्हणजे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव भाऊ नाईक आणि बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ ह्या दोघांनी मिळून संयुक्त पत्रकार बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं सांगितलं की IBPS ही जी शासनमान्य संस्था आहे, शासनमान्य अशा 3-4 संस्था आहेत, त्यापैकी या संस्थेमार्फत ही सगळी नोकर भरतीची प्रक्रिया राबवली जाईल, त्यामुळं ती पारदर्शक असेल. आता सुनील फराटे यांचं म्हणणं असं आहे, हे सगळं खरं आहे, त्यांची लेखी परीक्षा ही या संस्थेमार्फत घेतली जाईल, ती संस्था मान्यवर आहे, मान्यता प्राप्त आहे, लौकिक पात्र आहे. त्या अनेक बँकांमध्ये ते नोकर भरती ह्या संस्थेमार्फत राष्ट्रीयकृत बँकात सुद्धा केली जाते. परंतु नोकर भरतीमधला प्रत्यक्ष लेखी परीक्षा हा एक भाग झाला आणि मुलाखत हा पुन्हा दुसरा भाग असणार आहे. तर ही मुलाखत ही मात्र ह्या IBPS कंपनीमार्फत होणार आहे का, असा सवाल सुनील फराटे यांनी व्यक्त केलेला आहे, विचारलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जसं ही नोकर भरती होणार आहे यांच्यामार्फत, त्या IBPS कंपनीमार्फत, तशी मुलाखतीसुद्धा त्याच कंपनीमार्फत व्हाव्यात, त्याच कंपनीच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मुलाखती घ्याव्यात, अशी सुनील फराटे यांची मागणी आहे. मुळात सुनील फराटे यांचा आक्षेप ह्या नोकर भरतीलाच केवळ असं नव्हे, एकूणच बँकेच्या सगळ्या कारभाराला त्यांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे 10 वर्ष ज्यांची संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे, ज्यांनी संचालक पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे बँकेमध्ये, त्यांचे संचालक पद संपुष्टात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. शासकीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर, सहकार खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या पातळीवरती कोणतीही बँकेला नोटीस नाही किंवा काही नाही. पण शासनाचा नियम आहे 10 वर्षाचा आणि त्यामुळं हे सगळ्या संचालक मंडळातले 8 जण हे अपात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये पदाधिकारी सुद्धा आहेत.
त्यामुळं या संचालक मंडळानं केलेली नोकर भरतीचा निर्णय असेल किंवा संचालक मंडळानं यापूर्वी केलेली कर्ज वाटपाची काय प्रक्रिया असेल, तसंच आत्ता जो शताब्दी महोत्सव चालू आहे त्यातले सगळे निर्णय असतील, हे सगळे बेकायदेशीर ठरतात आणि ह्या सगळ्यातून वसूलपात्र रक्कम वसूल करावी अशी मागणी सुनील फराटे यांनी कोर्टामध्ये केलेली आहे. यापुढेही ते अजून कोर्टामध्ये चाललेले आहेत. या नोकर भरतीबद्दल पण चाललेत आणि एका साखर कारखान्याला, नामवंत साखर कारखान्याला 364 कोटीचं जे कर्ज दिलेलं आहे तेही बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दलही ते कोर्टामध्ये ते तक्रार करत आहेत. कारण सहकार खात्याकडनं काही याबाबत हालचाल होत नाही. युतीचं शासन असलं तरी सुद्धा ते काही दाद देत नाही, कारण त्या संचालक मंडळात भाजपचे आणि महायुतीतले काही घटक पक्षांचे संचालक आहेत. त्यामुळं शासन अजिबात चालढकल करतं याबाबत असं फराटेंचं म्हणणं आहे आणि त्यांनी नेटानं हा विषय लावून धरलेला आहे. त्यामुळं ही जी नोकर भरती होणार आहे यामुळं अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे संचालक मंडळामध्ये. जाता जाता एक मोठं महान कार्य आपल्या हातून होतंय असं या संचालकांचं म्हणणं असावं कदाचित. आणि निवडणूक व्हायच्या आत हे जर झालं म्हणजे संचालक मंडळाची मुदत संपायच्या आत ते व्हावं अशी खटपट सतत चालू होती आणि त्यानुसार त्याला गती आलेली दिसतीये, तसा निर्णय होतोय असं दिसतोय. परंतु यांचं म्हणणं असं आहे की सुनील फराटे यांचं ही सगळेच निर्णय यांचे बेकायदेशीर आहेत. नोकर भरतीचा निर्णय बेकायदेशीर आहे, संचालक कर्ज मंजुरीचे निर्णय वेगवेगळे घेतलेले बेकायदेशीर आहेत, वेगवेगळे शताब्दी महोत्सवामध्ये केलेले निर्णय बेकायदेशीर आहेत. कारण 8 संचालक हे अपात्र होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते अपात्र करण्याची जबाबदारी जी शासनाची आहे ते शासन पार पाडत नाही आहे. सहकार खातं पार पाडत नाही, सहकार क्षेत्रातले अधिकारी पार पाडत नाहीत. सहकार मंत्र्यांकडे सुद्धा त्यांनी या संदर्भात अनेक तक्रारी केल्यात परंतु ते करत नाहीत. त्यामुळे पहिला निवाडा हा याचा व्हावा, अपात्र संचालकांच्या बद्दलचा व्हावा, मग नोकर भरती व्हावी यासाठी ते कोर्टामध्ये जात आहेत, न्यायालयामध्ये जात आहेत. पहिल्यांदा सुरुवातीला ते सहकार निबंधक, सहकार आयुक्त यांच्याकडे या नोकर भरतीला स्टे द्यावा, स्थगिती द्यावी अशी मागणी करणार आहेत आणि तिथं काही दाद लागली नाही तर मी कोर्टात जाणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पाहूया काय होतंय ते. परंतु हा आषाढ महिन्यातला धमाका, पावसाळी धमाका म्हणूया, पावसाळी जसा काही कार्यक्रम असतात वेगवेगळ्या दुकानामधून वेगवेगळ्या कंपन्यांचे, तसा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीचा पावसाळी धमाका सुरू होतोय असं दिसतंय. पाऊस नाही पण त्यांचा धमाका मात्र सुरू होतोय आणि या संदर्भात सुनील फराटे हे तक्रारी करतायत. अजून तरी काही आमदार गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत यांनी या संदर्भात काही भाष्य केलेलं नाही. ते काय भाष्य करतात पाहूया. त्याकडे सगळ्यांचं आता लक्ष आहे, त्यांचे ते कोणतं भाष्य करतात, याबद्दल काय बोलतात याच्याकडं पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंगा.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.